महात्मा फुले कर्जमाफी योजनेतले जे लोक होते ज्यांना 50,000 रुपयापर्यंत आपण म्हटलं होतं त्यांनाही 2 लाखापर्यंत कर्जमाफी झाली. त्याच्या आधीच्या 3 वर्षातले कुठलेही 2 वर्ष ज्यांनी रेग्युलर भरलेले आहेत ते सगळे लोक याकरता पात्र होतील. नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजची बातमी ऐकल्यानंतर काही शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर 100% आनंद दिसेल तर काही शेतकरी काळजीत पडतील. कारण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून एक मोठा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात आलंय आणि 50,000 रुपयांच्या अटीबद्दल अतिशय मोठा बदल झाल्याची चर्चा सध्या संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे. पण गावागावातील शेतकऱ्यांच्या मनात अजून सुद्धा एकच प्रश्न दिसतोय, तो म्हणजे आपलं 2 लाख रुपयांचं कर्ज माफ होणार की पुन्हा एखाद्या नियमाच्या जाळ्यात आपलं नाव अडकणार. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, ही माहिती अर्धवट ऐकून सोडू नका, कारण पुढच्या काही मिनिटात तुमच्या मनातील सगळ्या प्रश्नांचं उत्तर इथे भेटणार आहे. कोणत्या शेतकऱ्याला 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी मिळू शकते, कोणाला फक्त 50,000 रुपयांचा प्रोत्साहनपर लाभ मिळू आणि कोणत्या शेतकऱ्याला तांत्रिक नियमांमुळे लाभापासून दूर राहावं लागू शकते, हे अगदी आपण गावाकडच्या भाषेत समजून घेऊया. आता या घोषणेमुळे राज्यातील हजारो शेतकरी कुटुंबांमध्ये पुन्हा एकदा आशेचा दिवा पेटला आहे. वर्षानुवर्ष कर्जाच्या हप्त्यांची पिकाला भाव मिळेल का नाही याची धास्ती, कधी दुष्काळ तर कधी अवकाळी पाऊस, या सगळ्या संकटांमध्ये अडकलेल्या बळीराजाला थोडासा आधार मिळेल अशी भावना तयार झाली. अनेकांच्या मनात विचार आला की कदाचित आता बँकेच्या नोटिसा थांबतील, घरातल्या लेकरांच्या शिक्षणाचा खर्च भागवता येईल आणि पुन्हा एकदा नव्या हंगामाची तयारी सुद्धा करता येईल. पण आनंदाच्या या बातमीसोबत एक धक्कादायक बाजू देखील समोर येत आहे. कारण जवळपास 17 लाख शेतकरी काही टेक्निकल नियमांमुळे 2 लाख रुपयांच्या कर्जमाफीपासून अपात्र राहू शकतात. नेमके हे शेतकरी कोण आहेत आणि त्यांना लाभ का भेटणार नाही, हा मुद्दा सुद्धा समजून घेणं महत्वाचं आहे. मुख्यमंत्री साहेबांनी सांगितल्याप्रमाणे महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून पूर्वी लाभ घेतलेल्या काही शेतकऱ्यांना देखील नव्या नियमांमध्ये 2 लाख रुपयांपर्यंत दिलासा मिळू शकतो. ही गोष्ट ऐकताच अनेक शेतकऱ्यांना वाटतं की आता राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याचं 2 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज सरसकट माफ होणार. पण इथेच खरा मुद्दा आहे, ही सरसकट कर्जमाफी नाही तर सरकारने काही नियम ठरवलेले आहेत आणि त्याप्रमाणेच कर्जमाफी दिली जाईल. म्हणजेच गावातील प्रत्येक कर्जदाराचं कर्ज माफ होईलच अशातला बिलकुल प्रश्न नाही. म्हणून घोषणा ऐकून लगेच आनंदात बँकेत गर्दी करण्याआधी तुमचं कर्ज कोणत्या प्रकारचं आहे, ते कोणत्या तारखेला थकीत होतं आणि तुम्ही ते कर्ज नवीन जुनं केलं आहे का हे एकदा तपासून घ्या. सगळ्यात महत्वाचा नियम असा सांगितला जातोय की जर तुमचं कर्ज नवीन जुनं करण्यात आलेलं असेल तर तुम्हाला 2 लाख रुपयांची पूर्ण कर्जमाफी मिळणार नाही. आता नवीन जुनं कर्ज म्हणजे जुन्या कर्जाची परतफेड दाखवून पुन्हा नवीन कर्ज घेणं. अनेक शेतकरी दरवर्षी शेती सुरू ठेवण्यासाठी बँकेच्या सांगण्यावरून किंवा परिस्थितीप्रमाणे अशा प्रकारे कर्ज घेतात. त्यांना वाटतं की आपलं कर्ज वेळेवर फिरवलं त्यामुळे आपल्याला मोठा फायदा होईल. पण नव्या नियमांच्या प्रमाणे अशा शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतच्या माफीऐवजी केवळ 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ मिळेल. त्यामुळे हा नियम समजला नाही तर शेवटच्या क्षणी तुमची निराशा होऊ शकते. मग 2 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफीसाठी कोण पात्र आहे, याचं उत्तर एका महत्वाच्या तारखेमध्ये लपलेलं आहे आणि ती तारीख आहे 27 सप्टेंबर 2025. ज्या शेतकरी बांधवांचं पात्र पीक कर्ज 27 सप्टेंबर 2025 रोजी थकीत होत अशा शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळेल. म्हणजे तुमचं कर्ज त्या तारखेला थकीत नसेल, ते आधीच भरलेलं असेल किंवा त्याची नवीन जुनी प्रक्रिया झालेली असेल तर तुमची पात्रता वेगळी ठरू शकते. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, फक्त दुसऱ्यांच्या सांगण्यावर विश्वास न ठेवता तुमचं बँकेचं पासबुक, कर्ज खातं आणि थकबाकीची तारीख स्वतः तपासून घ्या. कारण एक छोटीशी तारीख तुमच्या 2 लाख रुपयांच्या लाभाचा निघते. गेल्या अनेक दिवसांपासून गावाच्या चावडीपासून ते सोशल मीडियापर्यंत एकच चर्चा सुरू होती की प्रत्येक शेतकऱ्याचा 7/12 कोरा होणार आणि सर्वांना 2 लाख रुपयांची सरसकट माफी भेटणार. काहींनी तर आधी पुढच्या हंगामाची सुद्धा पाहायला सुरुवात केली. कुणी म्हटलं आता खत बियाण्यांची चिंता संपेल, कुणी म्हटलं मुलीच्या लग्नात थोडा हातभार लागेल, तर कुणी जुन्या कर्जाच्या सुटका होईल अशी आशा धरून बसलं. पण प्रत्यक्षात परिस्थिती सरळ नाही. ज्या शेतकऱ्यांना नियमित परतफेडीबद्दल 50,000 रुपयांचं प्रोत्साहनपर लाभ भेटणार आहे त्यांना त्या स्वरूपाचाच लाभ मिळू शकतो. प्रत्येकाला 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी असा अर्थ या निर्णयामधून बिलकुल काढू नका. मुख्यमंत्री साहेबांनी दिलेल्या वक्तव्याच्या आधारे असं सुद्धा सांगितलं जात आहे की पात्र शेतकऱ्यांना या प्रक्रियेसाठी स्वतःच्या खिशातून अतिरिक्त रक्कम भरण्याची गरज उरणार नाही.
मात्र यासाठी संबंधित अर्ज किंवा फॉर्म भरण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागू शकते. या योजनेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजनेचं नाव दिलं जाऊ शकतं अशी चर्चा सुरू आहे. परंतु शासन नियमामध्ये पुढे काही बदल किंवा काही नवीन अपडेट आल्यास योजनेच्या नावात सुद्धा बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, नाव काय आहे यापेक्षा तुमची पात्रता काय आहे, तुम्हाला कोणता फॉर्म भरायचा आहे आणि तुमच्या बँक खात्यामध्ये कोणती माहिती नोंदलेली आहे हे समजून घेणं तुमच्यासाठी महत्वाचं आहे. फॉर्म भरल्याशिवाय तुमच्या कर्जमाफीची प्रक्रिया पुढे सरकणार नाही. अशी इम्पॉर्टंट माहिती बाहेर आली म्हणून कोणत्याही दलालाच्या मागे लागू नका. पैसे मागणाऱ्या व्यक्तीपासून 4 हात लांब राहा. अधिकृत बँक शाखेत जा, संबंधित सरकारी कार्यालय किंवा अधिकृत संकेतस्थळावरील माहिती मी गृहीत धरा. कारण शेतकऱ्यांच्या अडचणीचा फायदा घेऊन काही लोक चुकीची माहिती पसरवतात आणि गरीब शेतकऱ्याच्या हातातील शेवटचे पैसे देखील काढून घेतात. आशेच्या या बातमीमध्ये फसवणुकीची भीती सुद्धा लपलेली असू शकते. पण योग्य कागदपत्र तयार ठेवली, अधिकृत प्रक्रिया पूर्ण केली आणि नियम समजून घेतले तर पात्र शेतकऱ्याला त्याच्या हक्काचा लाभ 100% मिळेल. आता समजा एखाद्या शेतकऱ्याचं एकूण कर्ज 5 लाख रुपये आहे तर त्याचं संपूर्ण 5 लाख रुपयांचं कर्ज माफ होणार नाही. या योजनेची मर्यादा 2 लाख रुपयांपर्यंत असल्याचं सांगण्यात, म्हणजेच 5 लाख रुपयांच्या कर्जातून 2 लाख रुपये नक्कीच माफ होतील. जे उरलेले 3 लाख रुपये आहेत ते मात्र शेतकऱ्यांना स्वतः भरावे लागतील. अशा पात्र शेतकऱ्यांचा 7/12 पूर्णपणे कोरा होण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे शेतकऱ्यांचा 7/12 कोरा होऊ शकतो. पण ज्यांचं कर्ज 2 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांना फक्त निश्चित मर्यादेपर्यंतच दिलासा मिळेल. ही गोष्ट मनाला लागणारी असली तरी नियम स्पष्टपणे समजून घेणं गरजेचं आहे. नाहीतर पूर्ण कर्ज माफ होईल अशी आशा धरून बसलेल्या कुटुंबाला मोठा धक्का मिळू शकतो. काही शेतकऱ्यांनी आपलं कर्ज वेळेवर परत केलं, काहींनी ते नवीन जुनं केलं आणि काहींनी हंगाम वाचवण्यासाठी पुन्हा कर्ज उचललं. अशा नियमित कर्जदार शेतकऱ्यांसाठी 2 लाख रुपयांची माफी भेटण्याऐवजी त्यांना 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ मिळेल. अशा लाभासाठी देखील तुम्हाला फॉर्म भरावा लागू शकतो. मात्र पात्र शेतकऱ्याला स्वतःच्या खिशातून वेगळी रक्कम भरावी लागणार नाही असं स्पष्टपणे सांगण्यात आलंय. ही गोष्ट नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी थोडी आशा देणारी आहे. कारण ज्याने अडचणीतून सुद्धा प्रामाणिकपणे बँकेचा हप्ता भरला त्याला पूर्णपणे सरकारने दुर्लक्षित केलेलं नाही. इथे आणखी एक अट आहे, ती सुद्धा समजून घ्या. प्रत्येक नियमित कर्जदाराला 50,000 रुपये मिळतीलच अशातला बिलकुल भाग नाही. ज्या शेतकऱ्यांनी मागील ठराविक वर्षामध्ये किमान 2 वेळा कर्जाची नियमित परतफेड केली असेल किंवा कर्ज नवीन जुनं करण्याची प्रक्रिया वेळेवर पूर्ण केली असेल अशाच पात्र शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून 50,000 रुपये अकाउंट मध्ये सरकतील. म्हणून मी एकदा कर्ज भरलं म्हणजे मला 50,000 रुपये मिळतील असा सरळ अर्थ काढू नका. बँकेतील नोंदी, परतफेडीची वर्ष आणि शासनाच्या अंतिम नियमाप्रमाणे तुमचा लाभ ठरू शकतो. आता सर्वात मोठी उत्सुकता आहे ती म्हणजे ही कर्जमाफीची प्रक्रिया सर्वात आधी कोणत्या भागात सुरू होईल. गेल्या काही दिवसात सरकारने लावलेल्या काही अटींमध्ये बदल झाल्याची चर्चा पुढे आली. शासनाकडून 2 स्वतंत्र याद्यांची प्रक्रिया सुद्धा राबवली जाऊ शकते आणि पहिल्या यादीतील पात्र शेतकऱ्यांच्या नावांची तपासणी सुरू करण्यात आलेली आहे. त्यामुळे पुढच्या काही तासात किंवा पुढील टप्प्यांमध्ये काही शेतकऱ्यांच्या खात्याबद्दल महत्वाची हालचाल दिसू. पण फक्त बातमी ऐकून बँकेत जाऊ नका. अधिकृत यादी आणि खात्याची स्थिती एकदा तपासून. आता या प्रक्रियेमध्ये सुरुवातीला 15 जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात आलंय. आता हे 15 जिल्हे कोणते आहेत, तुमच्या जिल्ह्याचं नाव त्यामध्ये आहे का, आणि जिल्ह्याचं नाव असूनही वैयक्तिक पात्रता का तपासली जाणार आहे हे पुढे समजून घ्या. कारण फक्त जिल्हा यादीमध्ये असणं बिलकुल पुरेसं. कर्ज पीक कर्ज असलं पाहिजे, कट ऑफ तारखेला ते थकीत असलं पाहिजे आणि शासनाने ठरवलेल्या इतर अटी देखील पूर्ण झाल्या पाहिजे. जवळपास 17 लाख शेतकरी 2 लाख रुपयांच्या माफीऐवजी केवळ 50,000 रुपयांच्या प्रोत्साहनपर लाभासाठी पात्र ठरू शकतात. आता विशेष करून कर्ज नवीन जुनं केलेले किंवा नियमित परतफेड करणारे शेतकरी असू शकतात. महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेचा पूर्वी लाभ घेतलेल्या आणि सध्या पात्र थकीत कर्ज असलेल्या काही शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळू शकतो. त्यामुळे 50,000 रुपयांची अट पूर्णपणे संपली आहे असा गैरसमज करून घेऊ नका. प्रोत्साहनपर लाभाची स्वतंत्र पात्रता आणि 2 लाख रुपयांच्या थकीत कर्जमाफीची स्वतंत्र पात्रता असू शकते. या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सरकारकडून सांगितल्या जाणाऱ्या 15 जिल्ह्यांच्या यादीमध्ये सुरुवातीला पुणे जिल्ह्याचा समावेश करण्यात आला. आता या जिल्ह्यातील अनेक बँकांच्या बाहेर शेतकऱ्यांची गर्दी वाढत आहे. कारण प्रत्येकाला आपलं नाव पात्र यादीमध्ये आहे का हे माहीत करून घ्यायचं आहे. काहींच्या डोळ्यात कर्जमुक्तीची आशा आहे तर काहींच्या मनात भीती सुद्धा आहे की एखाद्या छोट्या तांत्रिक अटीमुळे आपला लाभ थांबू शकतो. पण शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला कर्जमाफी मिळणार नाही. शासनाच्या नियमांमध्ये बसणाऱ्या पात्र शेतकऱ्यालाच लाभ मिळू शकतो.
असतो। या योजनेची व्याप्ती केवळ पीक कर्जापुरतीच मर्यादित असल्याचं स्पष्ट करण्यात आलं। जर तुम्ही ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी कर्ज घेतलं असेल, विहीर खोदण्यासाठी मुदत कर्ज घेतलं असेल, गोठा बांधण्यासाठी आर्थिक मदत घेतली असेल किंवा इतर दीर्घकालीन शेतीला पूरक अशा कामासाठी कर्ज घेतलं असेल तर त्या कर्जाला 2 लाख रुपयांच्या या पीक कर्जमाफीचा फायदा भेटणार नाही। लक्षात घ्या, अत्यंत इम्पॉर्टंट गोष्ट। त्यामुळे बँकेतील प्रत्येक थकबाकी म्हणजे कर्जमाफीस पात्र पीक कर्ज असं समजू नका। कर्जाचा प्रकार वेगळा असेल तर योजना लागू होणार नाही। आता पुढच्या क्रमांकावर आहे सातारा आणि सांगली जिल्हे। या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विशेषतः आपल्या कर्जाचा उपयोग नेमका कशासाठी केला होता हे तपासून घ्यावं। जर कर्ज कापूस, ऊस, ज्वारी, सोयाबीन किंवा इतर पिकांच्या लागवड आणि देखभालीसाठी घेतलेलं अल्पमुदतीचं कर्ज नसेल तर 2 लाख रुपयांच्या माफीचा फायदा भेटणार नाही। बँकेतील अधिकारी स्वतःच्या मनाने कर्जाचा प्रकार बदलू शकत नाहीत किंवा अपात्र कर्जाला पात्र दाखवू शकत। त्यामुळे बँकेच्या नोंदीमध्ये जी माहिती आहे त्याच आधारावर तुमची पात्रता ठरेल। ज्यांचं पात्र पीक कर्ज 2 लाख रुपयांपर्यंत आहे त्यांचा संपूर्ण सातबारा नक्कीच कोरा होईल। मात्र ज्यांचं कर्ज 4 लाख रुपये आहे म्हणजे 2 लाख रुपयांपेक्षा जास्त, त्यांचं पूर्ण कर्ज संपणार नाही। त्यांना 2 लाख रुपये सरकार देईल आणि वरून 2 लाख रुपये त्यांना स्वतः भरावे लागतील। तसंच ज्यांनी कर्ज नवीन जुनं केलेलं आहे अशांना 2 लाख रुपयांची माफी न मिळता 50,000 रुपयांचा प्रोत्साहनपर फायदा मिळेल। पण या प्रोत्साहनपर लाभामध्ये सुद्धा पात्रतेचा पेच आहे आणि त्याची माहिती प्रत्येक नियमित कर्जदारांनी व्यवस्थितपणे समजून घेतली। शेतकरी बांधवांनो, 50,000 रुपयांचा प्रोत्साहनपर लाभ कोणाला भेटणार हा प्रश्न आता हजारो नियमित कर्जदारांच्या मनामध्ये आहे। तर बघा, ज्या शेतकऱ्यांनी मागील ठराविक वर्षापैकी किमान 2 वेळा कर्जाची परतफेड नियमितपणे केली किंवा कर्ज नवीन जुनं करून बँकेचं खातं व्यवस्थित चालू ठेवलं असेल अशाच पात्र शेतकऱ्यांना या प्रोत्साहनपर लाभाचा फायदा होईल। म्हणजे एकदा कर्ज भरलं आणि लगेच 50,000 रुपये खात्यात पडतील असं सरळ गणित बिलकुल नाही। बँकेतील मागील नोंदी, कर्जफेडीची शिस्त आणि शासनाच्या अंतिम नियमानुसार तुमचा लाभ ठरेल। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, मनात आशा ठेवा पण कागदोपत्री नोंदी तपासल्याशिवाय खात्री मानू नका। आता तुमचं कर्ज खातं कॅश क्रेडिट किंवा सीसी अकाउंट स्वरूपात असेल तर ते पीक कर्जाच्या प्रकारात येतं का हे तुम्ही स्वतः बँकेत जाऊन एकदा तपासून घ्या। पीक कर्ज म्हणजे कापूस, ऊस, ज्वारी, सोयाबीन किंवा इतर पिकांची पेरणी, खतं, बियाणं, औषधं आणि शेतीची हंगामी कामं करण्यासाठी बँकेकडून मिळालेली रक्कम। या हंगामी कर्जाचा आणि ट्रॅक्टर, विहीर, गोठा किंवा इतर दीर्घकालीन कामांसाठी घेतलेल्या मुदत कर्जात मोठा फरक आहे। हा फरक समजला नाही तर कर्जमाफीची आशा धरून बसलेल्या शेतकऱ्याला बँकेत गेल्यावर सुद्धा मोठा धक्का बसू शकतो। आता शेतकरी बांधवांनो, पुढचे जिल्हे आहे कोल्हापूर आणि सोलापूर। आता या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी आपल्या बँक पासबुकवर कर्जाचा प्रकार स्पष्टपणे तपासून घ्यावा। तुमच्या खात्यावर पीक कर्जाची नोंद आहे की मुदत कर्जाची हे नक्की पाहावं, कारण मुदत कर्जाचे हप्ते कितीही थकीत असले तरी ते या पीक कर्जमाफी योजनेमध्ये बसत नाहीत। जर तुम्ही गोठा बांधण्यासाठी कर्ज घेतलं असेल, ट्रॅक्टर खरेदी केला असेल किंवा विहीर खोदण्यासाठी बँकेची मदत घेतली असेल तर त्या कर्जाला या 2 लाख रुपयांच्या माफीचा फायदा भेटणार नाही। त्यामुळे विनाकारण मनामध्ये भीती ठेवू नका, कीच्या आशेवर सुद्धा राहू नका। सत्य माहिती बँकेच्या नोंदीतून तुमच्या समोर येईल। आता 2 लाख रुपयांची कर्जमाफी नेमकी कोणाला भेटणार याचा केंद्रबिंदू म्हणजे सेंटर आहे, तो आहे 27 सप्टेंबर 2025 ही तारीख। नवीन शासन निर्णयातील नियमाप्रमाणे हीच तारीख कट ऑफ तारीख म्हणून ओळखली जाते। आता या तारखेला तुमचं पात्र पीक कर्ज थकीत असणं आवश्यक आहे। जर कर्ज त्या तारखेआधी भरलं गेलेलं असेल, नवीन जुनं केलेलं असेल किंवा खातं स्वरूपात असेल तर तुम्ही 2 लाख रुपयांच्या थकीत कर्जमाफीमध्ये बसणार नाही। अशा परिस्थितीत 50,000 रुपयांच्या प्रोत्साहनपर लाभाच्या गटात फेकले जाल। आता उदाहरण जर घ्यायचं असलं, तुमचं 2 लाख रुपयांचं कर्ज असलं पण तुम्ही ते नवीन जुनं केलं असेल तर तुम्हाला 2 लाख रुपयांची माफी भेटणार नाही। अशा वेळी पात्रता पूर्ण झाली तर 50,000 पर्यंत प्रोत्साहनपर लाभ मिळू शकतो। आता ही गोष्ट प्रत्येक शेतकऱ्याच्या मनाला चटका लावणारी आहे, कारण ज्याने वेळेवर कर्ज परतफेड केली त्याला मोठी माफी नाही आणि ज्याचं कर्ज थकीत आहे त्याला 2 लाख रुपयांपर्यंत दिलासा, अशी भावना आता गावागावात तयार झाली। पण शासनाने नियमित कर्जदारासाठी स्वतंत्र प्रोत्साहनपर मदत ठेवलेली आहे। आता ही गोष्ट सुद्धा तुम्ही लक्षात घ्या। तर शेतकरी बांधवांनो, 1 ऑक्टोबर 2024 नंतर ज्यांनी नवीन किंवा फ्रेश कर्ज घेतलं आहे त्यांना 2 लाख रुपयांच्या कर्जमाफीचा फायदा भेटणार नाही असा नियम सांगण्यात आला।
ही तारीख अनेक शेतकऱ्यांना चिंतेत टाकणारी आहे, कारण या शेतकऱ्यांनी त्यानंतरच नवीन हंगामासाठी कर्ज घेतलं, खतं बियाणं खरेदी केलं आणि पिकातून पैसे येतील या आशेवर शेती उभी केली. पण आता तांत्रिक नियमामुळे त्यांना मोठ्या माफीपासून दूर राहावं लागू शकतं. आता या नियमाप्रमाणे जवळपास 50% शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरू शकतात, तर उरलेले 50% अपात्र ठरू शकतात. म्हणजे 10 शेतकऱ्यांपैकी 5 जणांच्या घरात आशेचा दिवा पेटू शकतो, पण उरलेल्या 5 शेतकऱ्यांच्या मनात नक्कीच निराशा राहील. म्हणूनच शेतकरी बांधवांनो, सगळ्यांचं कर्ज माफ झालं असं म्हटलं की लगेच विश्वास ठेवू नका. आता त्यानंतर नंबर लागतो तो आपल्या नाशिक आणि जळगाव जिल्ह्यांचा. आता या जिल्ह्यातील बँकांमध्ये सॉफ्टवेअरच्या माध्यमातून पात्र लाभार्थी निवड केली जात आहे. म्हणजेच आता फक्त ओळख, विनंती किंवा बँकेच्या अधिकाऱ्याला सांगून नाव पात्र यादीमध्ये टाकता येणार नाही. कॉम्प्युटरच्या नोंदीमध्ये तुमचं कर्ज कोणत्या तारखेला घेतलं, पीक कर्ज बाकी आहे ते पीक कर्ज आहे की मुदत कर्ज, आणि त्याची परतफेड झाली आहे का, या सगळ्या गोष्टी तपासल्या जातील. त्यामुळे चूक असेल तर आताच बँकेत जाऊन ती दाखवून गरजेचं आहे. जर तुम्ही नाशिक किंवा जळगाव जिल्ह्यातील असाल आणि 1 ऑक्टोबर 2024 नंतर नवीन कर्ज घेतलं असेल तर 2 लाख रुपयांच्या माफीचं नाव बसण्याची शक्यता खूप कमी आहे. पण अशा शेतकऱ्यांसाठी संपूर्ण दरवाजा बंद झालेला नाही. ज्यांनी पीक कर्ज वेळेवर आणि मुदतीमध्ये भरलं त्यांच्या खिशामध्ये 50,000 येऊ शकतात. संकटातून सुद्धा कर्जफेडी शिस्त ठेवणाऱ्या शेतकऱ्याला छोटासा का होईना पण सरकारकडून दिलासा मिळेल. शेतकरी बांधवांनो, 50,000 रुपयांची अट रद्द झाली असं सगळीकडे का सांगितलं जात आहे? या एका वाक्यामुळेच मोठा गोंधळ तयार झाला. काहींना वाटतंय की आता ज्यांना 50,000 रुपये मिळणार होते त्यांना सुद्धा थेट 2 लाख भेटणार. प्रत्यक्षात पूर्वीच्या कर्जमाफीतील लाभार्थी, त्यांचं सध्याचं पीक कर्ज आणि नव्या योजनेची पात्रता यावर निर्णय अवलंबून आहे. म्हणून उद्धवजी ठाकरे यांच्या सरकारच्या काळात झालेल्या महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेचा तुम्ही लाभ घेतला आहे का, हा प्रश्न महत्वाचा ठरतो. जर त्यावेळी तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळाला असेल आणि आता तुमचं पात्र पुन्हा थकीत असेल तर नव्या नियमानुसार तुम्हाला 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ भेटण्याची सांगण्यात आली. अशा शेतकऱ्यांना फक्त 50,000 रुपये मिळायचे, पण आता त्यामध्ये मोठा बदल करण्यात आला. याचा अर्थ असा नाही की पूर्वीच्या योजनेचा लाभ घेतलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला आपोआप 2 लाख रुपये मिळतील. सध्याचं कर्ज थकीत आहे ते पीक कर्ज आहे का, कट ऑफ तारखेला त्याची काय होती आणि अंतिम शासन निर्णयात कोणते निकष दिले आहेत हे पाहिल्याशिवाय लाभ निश्चित होणार नाही. म्हणून भीतीने खचून जाऊ नका आणि अफवांच्या आशेने हवेतून सुद्धा उडू नका. योग्य कागदपत्रांनी बँकेची खरी नोंदच तुमच्या लाभाचा आधार बनेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी 50,000 रुपयांच्या अटीबद्दल बदल झाल्याचं सांगितलं. अशी चर्चा असली तरी सुद्धा प्रोत्साहनपर लाभाच्या सर्व अटी पूर्णपणे रद्द झालेल्या नाही. ही गोष्ट पुन्हा एकदा लक्षात घ्या. 2 लाख रुपयांची कर्जमाफी आणि 50,000 रुपयांचा नियमित कर्जफेडीचा लाभ हे 2 वेगवेगळे भाग आहेत. दोन्हींची पात्रता वेगळी आहे. या दोन्ही गोष्टी एकत्र करून सांगितल्यामुळेच गावागावात गैरसमज पसरत आहे. आता शेतकरी बांधवांनो, पुढचे जिल्हे आहेत नांदेड आणि परभणी. आता या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या पासबुकची आणि कर्ज खात्याची एकदा तपासणी करून घ्यावी. तुमचं कर्ज तांत्रिक दाखवलं आहे का ते करून घ्या. जर तुम्ही वेळेवर कर्ज भरलं असेल किंवा ते नवीन जुनं केलं असेल तर 2 लाख रुपये कर्जमाफीमध्ये अडचण येऊ, पण अशा वेळी तुम्ही प्रोत्साहनपर लाभासाठी मात्र पात्र राहू शकता. आता सरकारकडून सांगितल्या जाणाऱ्या 15 जिल्ह्यांच्या अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा सुद्धा आता त्यानंतरचे जिल्हे आहेत लातूर आणि धाराशिव. पुढचा जिल्हा आहे अमरावती. आता अमरावती जिल्ह्याचा सुद्धा यामध्ये समावेश करण्यात आला. अमरावती जिल्ह्यातील शेतकरी असाल तर ही बातमी महत्वाची आहे. शासनाचा GR, अधिकृत बँक माहिती आणि संबंधित विभागाची सूचना यावरच विश्वास ठेवा. GR मध्ये पुढे बदल झाला तर पात्रतेचे निकष आणि योजनेचं नाव बदलू. त्यामुळे निश्चितपणे अधिकृत अपडेट तपासत राहा. तुमचं बँक पासबुक, 7/12, कर्ज खातं आणि आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. योग्य वेळ आली तर अर्ज किंवा फॉर्म भरायला उशीर करू नका. अशा प्रकारे कोणत्या शेतकऱ्याला 2 लाख रुपयेपर्यंतची कर्जमाफी, कोणाला 50,000 रुपये प्रोत्साहनपर फायदा मिळू, कोणतं कर्ज योजनेत बसत नाही आणि कोणती तारीख सर्वात महत्वाची आहे, ही संपूर्ण माहिती तुम्हाला समजली असेल. आता ही माहिती तुमच्या गावातील आणि नातेवाईकांमध्ये इतर शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा. कारण एका योग्य माहिती एखाद्या शेतकऱ्याचा अर्ज वेळेवर भरला जाऊ शकतो आणि त्याच्या कुटुंबाला मोठा आधार मिळू शकतो. आणि शेतकरी बांधवांनो, पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर आले असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा. कर्जमाफी, विमा, शासकीय अनुदान, बाजारभाव आणि शेतीशी संबंधित प्रत्येक महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत सोप्या ग्रामीण भाषेमध्ये पोहोचवण्याचा आपला प्रयत्न. बातमी उपयोगी वाटली असेल तर इतर शेतकरी बांधवांसोबत शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक द्या. जवळच असलेल्या बेल नोटिफिकेशनला ऑल वर सेट करा. आता आपण पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती. तोपर्यंत धन्यवाद.